हो, मला खूप कंटाळा आला यार. किती दिवस झालं. मला आठवते मागचा व्लॉग, तेव्हा तुम्ही प्रॉमिस केलं होतं की फिरायला नेईल वगैरे. नाही रोजच्या त्या शेड्यूलने ना मला कंटाळा आलाय. नाही आठवते कधी केलंय. सांगतेय मी. सध्याच नाही जमणार बाबा फिरायला कुठंच जायला मला नाही. माझं ना इतकं पॅक शेड्यूल झालं ना, त्याच्याने मी मग वैतागली माझं आहे. काय झालंय, मी पण रात्रभर जागा असतो ना. मी दिवसभर बिझी असते ना. मग मी काय करू? मी काय करू मग? कोण कोण मग दुसरं कोण आपलं करायला तेच येणार आहे? करायचं ठरवायचं ना बाबा. जेव्हा गोष्टी परत एक प्रॉपर ट्रॅक वर जातील तेव्हा आपण जाऊ शकतो ना. मला थोडा ब्रेक हवाय, तर मला कुठेतरी तुम्ही फिरायला न्या. साधी सिंपल गोष्ट आहे. एकच गोष्टीने होऊ शकतं ते. काय आपल्या ऑडियन्सवर ठेवायचं सगळं. यार, Guys, हे सगळं तुमच्या हातात आहे आता. म्हणजे ह्यांना कसं झालंय माहितीये का, माझं काही घेणं देणं नाहीये की तुम्हाला मला वाटतं का जायचं. असं? म्हणजे तुम्हाला हे वाटतं का असं हिचं घेणं नाही? आहे तसं नाहीये, पण त्यांना तुम्ही महत्वाचे आहेत. म्हणजे ते तुम्हाला विचारतायत की हिला न्यायचं की नाही. माझ्यावर काहीच नाहीये यांचं, जा तिकडे. गाईज, मी आणि ही लिटरली आता पण आम्ही एवढं थकलोय ना. लवकरच 1-2 आठवड्यात आम्ही तुम्हाला आमचा एक डेली रुटीनचा ब्लॉग हे कारण आणि सगळ्यात मेन हे जे 20 डेजचं चॅलेंज घेतलं ना आम्ही, ते तुम्हाला आवडते मला माहिती. पण हे बघा आता माझे डोळे बघा. असं वाटत नाही तुम्हाला की झोपेची गरज आहे दोघांना? असं दमलोय खूप. माझे जास्ती तर गरज डोळे आहे. ना असे चुरचुर होतात, ते म्हणून चष्मा घालतोय. मला आजच्या ब्लॉग मध्ये ना मी सगळं तुमच्यावर सोडतोय आणि त्याच्यात मेन जे कॅरेक्टर आहे ते आज आम्ही दोघं नाही, ते तुम्ही असणार आणि तुम्ही ठरवणार आहे की मी आणि प्रतिभाने फिरायला जायचं का किंवा मी प्रतिभाला फिरायला न्यायचं का. हे तुमच्या हातात आहे आणि मी ते पण तुम्हाला सांगेन काय. चल फिरायला जायचं ना तुला? चल उठ. कुठं? चल तुला फिरायला इथल्या इथे फिरवतात. आहे का? अच्छा, म्हणजे तिथून इथे फिरवलं का मला? गाईज, हिला फिरायला नेलं बरं का. अरे स्वागत करू माझ्या ऑडियन्स, तुझ्या पण नाही. अय्या माझ्या, असं नाहीये. So guys, गाईज, तुमचं आम्ही सगळ्यांचं ना- स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आता तुम्ही बोलले ना माझ्या ऑडियन्सला, आता मी बोलणार माझ्या गाईज, ऑडियन्स. तुमचं पण आज सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. नाही, माझ्या ब्लॉग वेगवेगळं. आता आम्ही वेगळे होतो. ही जे ब्लॉग करणार, मी माझे ब्लॉग करणार. मी आता विचार करत होतो ऑन द स्पॉट काय करायचं, कारण तुम्हाला माहिती आपले ब्लॉग स्क्रिप्टेड नसतात. येस. तर आम्ही आता विचार असा केलाय की खूप दीड महिन्याआधी तुम्हाला मी म्हणलं होतं ना की एक गेम खेळणार मी त्या ब्लॉग मध्ये, आणि तो ब्लॉग पण आम्ही शूट केलता. पण काही कारण तुम्हाला माहिती, घरात डेथ झालते, त्यामुळे तो ब्लॉग टाकता आला नाही. दम लागला मला, उचलून दम लागला हा यांना फिरवल्यामुळे. पण त्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं ना की जर प्रतिभा गेम जिंकली तर तिला फिरायला ना. आज हेच करायचं आपण. गेमिंगचा ब्लॉग एक पण नाही आपल्या चॅनलवर, एक पण गेमिंग ब्लॉग नाही. तर आज आपण 3 गेम खेळणार आहे. त्यातले 2 तर आम्ही ठरवले. 3 गेम खेळणार. जर प्रतिभा ते 3ही चॅलेंज जिंकली तर प्रतिभाला मी फिरायला नेणार कुठेतरी चांगल्या जागी. चालणार आहे का तुला? काय संबंध दीपू असं? आणि मी हारले तर मग ते मला तुझं नेणार नाही. नाही नेणार. असं कुठं असतं का? गाईज बघा, बरोबर आहे का नाही? काहीतरी स्ट्रगल पाहिजे. असं थोडी ही म्हणली फिरायला नाही नेलं, ही म्हणलं हे केलं, असं थोडी असतं. काहीतरी मेहनत केली पाहिजे ना त्या गोष्टीसाठी. हे चुकीचं आहे. केलं पाहिजे, ते पुण्याला पाहिजे. मला नको सांगू यार. सो गाईज, आता मला तर काय घेणं नाही, हे मी तुमच्या हातात ठेवतो. जसं तुम्हाला म्हणलं आजचे मेन कॅरेक्टर सगळे तुम्ही असणारे बघणारे व्ह्युअर्स. तर ही गेम खेळत नाही तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय आणि हा ब्लॉग होणार मी चाललोय बाहेर. बाळा 1 मिनिट. अहो, काय? असं काही संबंध नाहीये. मी काय तुम्हाला घाबरत नाही. मी गेम खेळणार आणि मी जिंकून दाखवणार. बघा तुम्ही पण मी जिंकून दाखवणार. जर जिंकली तरच फिरायला नेणार, नाही तर हिला फिरायला हा नेणार. ठीक आहे, चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. मी काही घाबरत नाही का? 1 मिनिट नीट. मी काही उचलून घाबरत फेकन नाही. तिकडं. फेकायचा विषय नाहीये. तर आता आम्ही गेम विचार केलेले आहेत. न वेळ झाला तर तुम्हाला ते पण सांगतो. तर काय game इथं खेळायची? अजून एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्याचा चेहरा दाखवतो तुम्हाला. सुंदर. तर तिला मी ह्या गेम मध्ये घेणार नाहीये खेळायला. हम दिख रहे क्या? वापस जाम दिख रहे क्या? देख पहिले. सो गाईज, वापस जाऊ आपण. अरे ऐसे क्या कर रहे हो? ऐसे थोड़ी मेरे को बोल रहे वापस जा, वापस आ. जा मेरे को बोलणे दे. ऐसे नाही. गाईज, तर आजच्या ब्लॉग मध्ये ना फक्त मी आणि प्रतिभाच खेळणार आहे आणि Light लाईट गेली. चालू झालाय. आणि हा दुसरा मोड आहे आपल्या रूमचा, हे तुम्हाला दाखवलंच नाही आम्ही. हे ऑटोमॅटिकली देवाने तुम्हाला दाखवले. सो आम्ही काय तिघं. मारती कशाला? तिघं नाही, आम्ही दोघंच. तिघं. गाईज, घेऊ का हिला? थर्ड व्हील घ्यायचंय का? हा, मैं आपका थर्ड व्हील हूँ ना. थर्ड व्हील. थर्ड व्हील नहीं समझते? मेरे पास रिक्शा नहीं है. अरे, मेरे पास थार और स्कॉडा है, 4 व्हील है उसको. इससे समझते हैं आप मिलेनियल हो और मैं जेनजी हो. नो 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 नहीं. ठीक है, घुमा दिया मैंने, घुमा दिया यहाँ पे, तेरा घुमा क्या रे? दिया. इसको घुमाने ले घुमा लेके जाना. दिया. तेरे को क्या घूमने जाना है? हाँ? तेरे को क्या? तुला का फिरायला जायचंय? नको. तुला का जायचं फिरायला? काय त्रास देते? काय त्रास देते? गाइस, मेरे भैया बदल गए जब से उनकी शादी हुई है. फिर अभी तो मेरी सी प्रतिभा है. देखो कैसे कर रहे हैं.
तर चला गाईस, या छोट्या मोठ्या ब्लॉगरला पण आपण आपल्या सोबत घेऊ खेळायला. मुझे कुछ बोलना है. क्या? मेरे साथ ब्लॉग कोलॅब करोगे? हा, done. चला गाईस, हा चला तुम्हाला सांगतो, हा ब्लॉग मी डॉल सोबत कोलॅब करणार आहे. इथे 2 चॅनल असतील, मला माहित नाही कोलॅबरेशन नंतर कसं दिसतं, हिने आठवलं म्हणून सगळ्यांनी जायचं आणि डॉलच्या पण चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक Dolls आहे, Little World. डॉल्स लिटिल वर्ल्ड, आणि ते कोलॅबरेशन मध्ये असणार खाली, तर नक्की करा. आणि आजचा गेम आता मी सांगतो. मी माझा गेम डिसाईड केलाय, तो आहे फनी फेस चॅलेंज. चालतंय का? कळलं फनी फेस चॅलेंज? माहिती हाँ, तुला? पता है मुझे, ते सब मालूम पता आहे ना है. फनी फेस चॅलेंज? तर गाईज फनी फेस चॅलेंज असा असणार आहे की आम्ही तिघं एकमेकांना वेडे वाकडे म्या म्या असं तोंड दाखवणार आणि जो हसणार तो ही गेम हारणार आहे. ठीक आहे, मला ब्लॉग जास्त लेंदी पण नाही करायचा आणि पटापटा तुम्हाला सगळं दाखवायचं. तर आपण आता बसू फनी फेस चॅलेंजला. चला आपण न वेळ घालवता आता फनी फेस. मी नाही करणार आता असं असेल तर फेस मी करतो प्रतिभाला. जर ती हसली तर ती हारली. ठीक आहे, मग हारली तर तिने मला नाही वाटत तिने माझ्यासाठी फेस केला पाहिजे, तरी ती करण. डॉल मैं हंसूंगा नहीं अभी. जे होईन ते होईन, आता फेसेस केले पाहिजे. झालं 1 2 3. बस करा. काही नाही, मला काही हसायला वगैरे येत नाहीये, काही नाही. बस झालं, मी जिंकले. बस. ठीक आहे, दुसरा फेस बनवतो आता. काही नाही वाटत आहे मला. लवकर लवकर चला. उघड. काही नाही चला. नाही असली परत इकडं पण नाही असली. तुमच्या या असल्या फेसने ना मला काही फरक पडत नाहीये. ठीक आहे, काहीच वाटत नाहीये. ठीक आहे, जरा तिकडे बघा तुम्ही असे. अजून एक चान्स बाकी. आता 1000 आणि 1,001% हे असणार बघ. अरे किती टाइम दीपू, लवकर. थांब जरा, वेळ लागतो. काय वेळ लागतो? चला लवकर घाल, नाही तर मी असेच डोळे बंद करून असेच झोपून जाईल. आले का? अयो हळू. रेडी? रेडी? उघडू हा. थोडं मी. हा. अरे हे यार दीपू, अजिबात नाही. असली हारली. हा दीपू, तुमचं अजिबात असा फेस नाही दाखवायचा. अजिबात ती क्लिप नाही टाकायची दीपू, प्लीज. हिच्यात ना हिला मी 1000 वेळा असं याच हेअरस्टाईलने हसवलं असं आणि चिड हिला राग येतो त्या हेअरस्टाईलचा. आणि काय करतात माहिती का, एक दिवशी मॉलमध्ये गेले, मॉलमध्ये अशी हेअरस्टाईल घेऊन अशा इतके विचित्र चालत होते. लोक बघतायत आणि हे असे वागतायत. लोक नव्हते बघत, मी एक फक्त 5 सेकंड ऍक्टिंग करतो हिला चिडवायला. तर तू मुद्दाम हारली. हा डॉल हारली का नाही? हा डॉल हारली, मान्य कर त्याशिवाय नाही. नाही हरू शकत. तुला चान्स आहे ना, तू पण फेसेस बनवायचे. हा, आणि जर मी हसलो तर हा गेम ड्रॉ होईल. चला मी हसलो ना तर ही जिंकली डायरेक्ट. ठीक आहे, तर आता तुझी बारी, फेसेस कर. ठीक आहे. मी काय डरती? गाईज लोक असे करतात नाही तर ही कशी करते माहिती का, जस काय झटकते अंगात. काय करणार आहे तू? तुम्हाला काय मस्त बडबड करायची नाही, कळलं का? बस ना आता. काय 15-20 सेकंड हसू, मला हसायला आलेच नाही. 1% हसायला आले नाही. लहान पोरं घाबरव जाऊन. इथं हसायचं चालू आहे, घाबरायचं नाही चालू. तू एवढं तर चांगलं केलेलं. हसा यार दीपू, हसा ना. हे बघा अशी आली. हे चांगलं केलं हसायला मला. मांजरी का कहते हैं मुझे समझेगी सारा वो करने की नहीं. मला माहिती आहे तुमचा किती कंट्रोल आहे स्वतःवर. आहेच ना, तेवढं डोकं शार्प आहे माझं. चल ठीक आहे गाईज, हा गेम इथं बंद. हा मी जिंकलोय ऑफिशियली. हिला 2-3 फेसेस नाही बनवू शकत ही. हिने आधीच ते बनवायच्या आधी 15 मिनिटं खाल्लेत आणि रात्रीच्या आता 12:30-1 वाजलेत. तर हा गेम मी इथं जिंकलोय. आता सेकंड गेम प्रतिभाचा असणार आहे. तो गेम काय बघा. पहिला गेम मी जिंकलोय बरं का. दुसरा जो गेम होता ते तू ठरवणार होती. तो गेम काय? मी सांगते. काय सांगणार? डार्ट गेम. तो वाला. डार्ट गेम म्हणजे स्वतःनेच आणलेलं आहे जे काही ते. सो स्वतः विसरू नका. ठीक आहे, माझं डोकं चालतं रूम मध्ये. गाईज ही गेम पण 1,001% मी जिंकणार आणि मला चॅलेंज कर. चला गाईस, हे जिंकणार आहे, मला तर वाटत नाहीये. जिंकणार आहे मी, समजलं ना? बघा कसा बघा. गेम मारता. चला न वेळ घालवता बघा गाईस काय होतंय. थांबा. ठीक आहे, फेका. कुठं गेलं? यार काय यार तुम्ही असं करता यार. झोपले असं हळू सॉरी. हळू थोडस. शेजारीच लोक राहतात, मारतील. गाईज बघा. दीपू झालं पचका. थांबा आता ठीक आहे ना? डॉल, तू पचका करू नको मध्ये. नो चेटिंग. नो चेटिंग यार. मार आता चल. अरे दीपू नाही गाईज यार. गाईज ज्या कॉन्फिडन्स. तुम्ही ना कोणीतरी हापुशी लावलेली आहे मला. मला मारू बाण मारू. आता मार.
मला नाही मारायचं. मेरा एक भी लगा तो मैं जीतूंगी. नाही जितूंगी. चल तुला गेमचे रूलच माहित नाही. 4 लागले पाहिजे. आता मार तिसरा. थांब थांब थांब. गेलं. अरे यार काय होतंय दीपू, मी खूप लांबून मारते. मी जवळ हा मारू का? मी गाईज ही इथनं मारते ना, मी इथनं मारणार. ठीक मी जवळून मारते हा. हा मार. गाईज फायनली 1 लागलाय बघा. दीपू गाईज 1 लागलाय. आउट ऑफ 4 तिचा एकच लागला. अरे आणि एक तरी लागलाय ना. पण 1 लागले त्याचा अर्थ जिंकणं असतो. माझी टर्न. ए, जा यार, मी नाही यार हारू शकत. आता माझी टर्न. माझा ब्लॉग घ्या आता. मी नाही घेणार आता. चल तुझ्या भावाचा तुला ब्लॉग घ्यायचा तर घे, मी नाही ब्लॉग घेणार. देख ना. सुन ना, लोग हारने के चिड़ी करते हो, बचपन में था ना वैसा ही हारने नाही, तुला तुझ्या भावाचीच काळजी आहे, माझी काळजी नाही. तू इथनं टाकलं ठीक आहे. इथनं मी तिथनं टाकणार आता त्या कोपऱ्यातनं. ठीक आहे. मागून बघितलं. नो चिटिंग. ठीक. असे गोट्या गाईज असे गोट्या खेळलेत का पोरांना लहानपणी? मी लय खेळलोय, पण माझा नेम खूप खराब होता. ठीक आहे. पहिला मारतोय. अब्बू बोलो. 3 आहे ना अजून माझ्याकडे. नो दीपू गाईज पहिला लागलाय आणि तो खूप परफेक्ट लागला. दोघांमधून एक जरी लागला ना, मी जिंकलोय. ब्लॉक करायचे. मला लागलं असतं ना. दुसरा पण लागला. ठीक आहे दुसरा Guys, लागा ना. एक इथं बघणार. मिनिट. ओव्हर कॉन्फिडन्सचा लागणार नाही लागणार माहिती आहे. दुसरा लागला. दुसरा लागलाय तिकडे ना. बघताच तिसरा टाकणार. होईन तो होईन. ठीक आहे. 1 2 3. दुसराच लागलाय. हे चिटिंग करता राव तुम्ही दोघं पण माझ्यासोबत. तुमचा दोघांचा प्लॅन आहे का काही? मला कसली न्यायचं cheating नाही आहे? म्हणून असं करताय का? कसली चिटिंग आहे? तुम्ही चिटिंग करताय दोघं बरं पण. अशा प्रकारे ही दुसरा गेम पण हारलेली आहे. आय डोंट नो. तू हारली. नाही यार. हार गए. नाचतोय खुशाल. हार गए. म्हणजे किती तुमची आतून इच्छा आहे की मी कुठे जाऊ नये. हार गए. मी इथेच रूम मध्ये बसावं. मी बोलणार नाहीये तुमच्याशी. मी नाही बोलणार आहे तुमच्याशी. जा बाबा. गाईज आता अशा प्रकारे तिसरा गेम पण मी सांगणार काय खेळायचा तो. ठीक आहे. बोलू मग इंग्लिश मध्ये बोलतेस? मैं को हिंदी में बोलने दो ना. चुकल्यावर मी गाईड करतो. गाईज तिने मला हिंदीत एक्सप्लेन केले आणि मी तुम्हाला आता तो ब्लॉगच म्हणतोय. तो गेम मी तुम्हाला सांगतो. काय येलो मेरे को माइक लगाने दो, मैं बोलता हूँ क्या है. ठीक आहे का? तर तिचं काय म्हणणं आहे, आम्ही जेव्हा तिघं बहीण भाऊ मम्मी पप्पा आम्ही लहान होतो ना, आम्ही एक गेम खेळायचो. काय असायचं तर माहिती, आम्ही काय करायचो गेम माहितीये का, की एक अर्ध गाणं आहे, समजा हिंदी गाणं आहे कोणचं पण, समजा मराठी गाणं धरू काकण, मग मी शिट्टी गायचं असं एक सेंटेन्स किंवा एक थोडे ओळी त्या गाण्याची सांगायचे 2-3 आणि पुढच्यानी ते गाणं लगेच ओळखायचं. तर आता मी थोडे टफ गाणे गाणार आणि हा गाईज एक गाणं मी तुमच्यासाठी पण गाणार आहे. गाणं म्हणजे शिट्टी वाजणार आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तू नको करू, हे मीच करतो. मी तुला शिट्टी मारून दाखवतो आणि जर तू जिंकली हे पण, तर 2 जे मी जिंकलोय ते खड्ड्यात गेलं. तू एक गेम जरी जिंकली ना तर तुला मी फिरायला येणार. ठीक आहे? ठीक आहे, डन, चलेगा. ठीक आहे गाईज. इसने विचारणार एक हिंदी, एक मराठी आणि एक हिंदी. मला काय बोलले तुम्ही? एक हिंदी, एक मराठी आणि एक हिंदी, असं कुठं असतं का? मग इंग्लिश येणार आहे का तुला? हा, मला एवढं इंग्लिशचं बोलू नका तुम्ही. इंग्लिश कसं गायचं? समालामा जुमलामा यू आर स्विमिंग आय एम ह्यूमन बॉडी गेट जुम आर सुपर ह्यूमन इनोवेटिव्ह रोबोट्स होते इन थिंग रेकॉर्डिंग ऑफ मी नेवर सिटिंग होतं का मी नेवर सिटिंग हाऊ गिव्ह ऑल इज समथिंग लाइक स्लेट इन नेवर फेलिंग आय नो दॅट इज फॉर बेटिंग. काहीतरी असे शब्द होते जे वापरू नाही शकत, म्हणून मला जरा हे गाणे खूप फास्ट रॅप होतं, येत नव्हतं. तर ठीक आहे ना, एक हिंदी 2 मराठी. ठीक आहे, चला गाईस, इझी ठेवू, लय इझी ठेवू. एक हिंदी एक मराठी प्रतिभासाठी, एक हिंदी एक मराठी तुमच्यासाठी. ठीक गाईज, फक्त एक अट आहे, प्रतिभाने दोन्ही गाणे सजेस्ट म्हणजे सांगितले पाहिजे तर ती जिंकणार. एक सांगून एक ना सांगितलं तिथे जिंकणार नाही. तर पहिलं गाणं खूप इझी आहे, बघू तिला येते का. रेडी? माहितीये मला माहितीये. जिंकले, इथेच जिंकले मी. हे भाई, ऐक ना, अजून एक गाणं बाकी आणि तुला कळलं. ऐक ना, याच्यावर दया केली मी, जे इझी आहे ना तेच सांगितले ना, त्याला काही नाव नसावी, तू हिरे माझा मित्र. तू फिरायचं मला फिरवते. मला फिरवलं ना
म्हणून मी. ठीक आहे हिंदी 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 गाणं विल बी टफ. हिंदी मी तिला ना डायरेक्ट 90s चा विचार, आणि ही जर उत्तर नाही देऊ शकली तर हे पण सॉन्ग तुमचे तुम्ही सांगायचं. ठीक आहे कठीण नाही विचारायचं, चांगलं विचारा. ठीक आहे भेटलं. हे गाणं डॉलला माहित असणार आहे. हा माझं खूप खूप जास्त पर्सनल फेवरेट आहे आणि मला असं वाटतं तू नाही गेस करणार. नाही तर सांग ना, मला शिट्ट्या मारायला का लावते? डॉल समजायला गाला. येस. परत एकदा का? नाही बाबा परत एकदा नाही. नाही समजत आहे. हार मान लगेच सांगतो मी, गाऊन सांगतो मी, गाऊन दाखवणार ऑडियन्स साठी. एक नवीन गोष्ट मी गाऊन दाखवणार. चल मला का हरवत? हार मान मी सांगतो लगेच गाणं. मला का हार मान? हार मान एक हे काय हार मानते का नाही तू? ठीक आहे जा, मानली हार. मला नका नेऊ आणि कुठे फुगली फुगली फुगली. नका नेऊ मला कुठं जा. माझी मी बघेन मला कुठं. तुला हे गाणं कळून पण नाही घ्यायचं का कोणचं होतं? हा मला सांगा. जब कोई बात बिगड़ एवढं इझी. जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, कॉपीराइट पडणार आहे ओ ऑडियन्स. मला माझा हा स्वभाव आवडतोय का? कारण हिच्यासोबत तर मी असं नाही वागत. नाहीच वागत तुम्ही पण माझ्यासोबत. मी कधी कधी वागतात, कधी 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 वागतो नाही. आणि आता वागतोय वागते, आणि आता ब्लॉग साठी वागताय, मी हा. स्वतःला चेंज करतोय. नाही म्हणजे ते असे खूप नमुने आहेत. प्लीज मला असं पॉझिटिव्ह कमेंट्स करून सांगा की चालते आम्हाला, तुम्ही काही करा. एक मिनिट, हे जे म्हणतात ना मी असा वागतोय वगैरे, हे आवडतंय का, हे ह्याच्यापेक्षा खूप डेंजर आहेत. ठीक आहे, खूप जास्ती. फक्त आता थोडेसे कमी आहे झालेले. लाईफचं सगळ्यात जवळचा कम्फर्ट झोन प्रतिभाच आहे. मी डॉल समोर पण असे कधी नखरे नाही केले. यांच्यासारखा मस्तीखोर माणूस नाही बघितलाय मी. ठीक आहे, इकडे माग हारणाऱ्यांनी तोंड दाखवावं अशा प्रकारे. प्रतिभा जोशी कधी हरत नाही. इथं हारली प्रतिभा जोशी. तिच्या नवऱ्यापासून सगळे गेम हारलेली. आणि आता जे लास्टचं फन पार्ट आहे ते तुमच्यासाठी. तुम्हाला मी हे 2 गाणे विसल शिट्ट्या मारून गाणं सांगणार. जर तुम्ही ते गाणं ओळखलं तर तुम्ही जिंकले. आणि जर तुम्ही खूप सारे कमेंट्स केले, खूप सारे यावेळेस म्हणजे असं खूप सारे, माझ्यासाठी किती माहिती का, 30, 40, 50, 60 कमेंट्स, खूप सारे असे कमेंट्स करा. जर तुम्ही सांगितलं की प्रतिभाला फिरायला नाही तर मी डेफिनेटली नाही. आणि तुमच्यासाठी गाणे मी विचार करतोय ते मी आता तुम्हाला लगेच शिट्टी मारून पटून सांगतो. ठीक आहे, ऑडियन्स साठी गाताय म्हणून ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो गाईज हे विसल करून मी जे गाणं तुम्हाला विचारणार आहे तुमच्यासाठी आणि स्पेशली माझ्यासाठी, तर कमेंट करून सांगा हे गाणं कोणचं. ठीक आहे. हे गाणं कोणचं आहे कमेंट्स मध्ये सांगा. कुणाला हे गाणं कळाले ना ते कमेंट करून सांगा. मला वाटतं बाद झालं, ब्लॉग खूप लेंदी झालाय गाईज. मी आता ना शिट्टी मारायला आणि गायला तर 100 गाणे गाऊ शकतो, पण मला हा ब्लॉग जास्त लेंदी नाही करायचा. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग असा घडलाय तुमच्यासमोर, ऑन द स्पॉट करतोय गाईज. जर स्क्रिप्ट आणि प्लॅन केलं तर मला वाटतं थोडं चांगलं होईल, पण हे नॅचरली जे होते मला वाटतं तेच खूप चांगलं आहे. तर आता हे सगळं मी जसं तुम्हाला म्हणलं होतं, मेन कॅरेक्टर तुम्ही. कळलं का म्हणलं होतं मेन कॅरेक्टर का तुम्ही? जर तुम्ही म्हणले तर तुमच्या बोलण्याने मी प्रतिभाला फिरायला नेणार आहे. आणि आय होप गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच भारी भारी कॉन्टेंट येणार आहे. आणि जर तुम्ही खूप चांगले पॉझिटिव्ह आणि कमेंट्स केले की प्रतिभाला फिरायला नाही तर येणाऱ्या ह्याच आठवड्यात तिला कुठंतरी नेतो. आणि अशा प्रकारे काय बोलले ऑडियन्सवर आहे, येणाऱ्या ह्याच आठवड्यात तिला फिरायला नेईन मी कुठंतरी. माझ्यासाठी जास्त कमेंट्स मध्ये 20, 30, 40, 50, 60 कमेंट्स ठीक आहे. 100, 200, 300 झाले तरी पण ठीक आहे तुमच्या. सगळं हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. आय होप यू गाईज हॅव लाईक द ब्लॉग. आणि थांबा, इथवर जर ब्लॉग पाहिला ना डायरेक्ट हसून खुश होऊन घरी जाऊन झोपू नका. पहिलं लाईक करा, कमेंट करायचं करण्याचं न करू. मी 10 वेळा ते बोललोय. सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअर पण करा. तुमच्या यांना ब्लॉग्स बघा. बाय.